सकाळची सुरुवात शांत आणि प्रेमळ झाली होती. त्याच वेळी कोणाच्या तरी गुपित फोन कॉलने सगळं बदलून टाकलं होतं. एका नावामागचं दुसरं नाव, संशयाची एक ठिणगी आणि तप्पच त्याच्या मनात निर्माण झालेला मोठा प्रश्न. ती शांत बसणार नाही हे तर नक्की होतं. आणि आता खेळ सुरू झालाय सत्य शोधण्याचा. आता पुढे काय होणार? कोणाचं खरं रूप उघड होणार आहे? अचानक आज्ञाला जाग आली तसे तिने डोळे किलकिले करत हळूवारपणे उघडले. पण डोळे उघडताच तिच्या लक्षात आलं की ती अजूनही त्याच्या मिठीत झोपलेली आहे. तर वर करून तिने हळूच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो एकाच हाताने तिला मिठीत घेऊन शांतपणे झोपला होता. तिचा हात सध्या त्याच्या छातीवर होता. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने गेल्या कित्येक रात्री जागून काढल्या होत्या आणि आज तोच क्षण तिला अनुभवायला मिळत होता. ती हळूच वर सरकली आणि तिने अलगद त्याच्या गालांवर ओठ टेकवले. तशी त्याची झोप चाळवली. त्याने त्याचे डोळे उघडले तशी त्याची नजर थेट तिच्या नजरेला जाऊन भिडली. तिचा चेहरा सध्या त्याच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी ती कालात हसली. ती त्याच्या छातीवर हात ठेवून उठण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं. तशी ती तोल जाऊन पुन्हा त्याच्या मिठीत येऊन पडली. शौर्य, काय करताय? उठायचं नाहीये का? नाही, असंच दिवसभर तुझ्या मिठीत झोपून राहायचंय. नाही, आपण इतके दूर काय फक्त झोपायला आलोत का? मला शिमला फिरायचंय. खरंच तुला फिरायचंय? हो. त्याने लगेच तिच्या अंगावरची मिठी सैल केली. बरं, मी अंघोळ करून येते, तोपर्यंत तुम्ही आपल्यासाठी नाश्ता ऑर्डर करून ठेवा. तिने पुन्हा एकदा त्याच्या गालावर एक छानशी किस केली आणि उठून अंघोळीसाठी निघून गेली. ती जाता तो सुद्धा अर्धवट उठून बसला. बाजूच्या टेबलवरचं मेन्यू कार्ड घेऊन तो नाश्त्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत ते चेक करू लागला. त्याच वेळी इकडे उर्वशी अगदी हळू आवाजात कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. तुला किती वेळा सांगितलंय की मला कॉल करत जाऊ नकोस. हे बघ, तुझ्यात आणि माझ्यात जे काही होतं ते आता संपलंय. त्यामुळे पुन्हा पुन्हा असा फोन करून मला इरिटेट करत जाऊ नकोस. नाहीतर मी तुझी कंप्लेंट पोलिसात करेन. समजलं? चल, ठेव आता फोन. उर्वशीने फोन कट केला आणि आत येऊन तिने तिचे कपडे घेऊन अंघोळीला निघून गेली. जसा बाथरूमचा दरवाजा बंद झाला तसे इकडे तपस्याने डोळे उघडले. कोणासोबत बोलत होती ही? जेव्हा उर्वशी फोनवर बोलत होती तेव्हाच तपस्याची झोप मोडली होती. तिने डोळे उघडून पाहिलं
तर काही अंतरावर उर्वशी हळू आवाजात कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. आतून जसा शॉवरचा आवाज येऊ लागला तशी तपस्या अंगावरचं ब्लँकेट बाजूला करून खाली उतरली. जाताना उर्वशी फोन चार्जिंगला लावून गेली होती. तपस्या तिच्या फोन जवळ आली. तिने उर्वशीचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं. त्यावरून नक्कीच फोन कुठल्या तरी मुलाचा असावा एवढं तर तिच्या लक्षात आलं होतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करणं हा तपस्याचा स्वभाव नव्हता. पण ज्या प्रकारे उर्वशी तिच्या आयुष्यात लुडबुड करायला बघत होती ते सुद्धा तपस्या सहन करणार नव्हती. आणि त्यासाठी तिला उर्वशीची सगळी माहिती गोळा करणं आवश्यक होतं. तिने उर्वशीचा फोन हातात घेतला, पण फोनला पासवर्ड होता. तपस्या वैतागून फोन खाली ठेवणार तितक्यात तिच्या हातातला फोन व्हायब्रेट व्हायला लागला आणि त्यावर नाव दिसू लागलं, करण. हा नक्कीच त्या मुलाचा फोन असेल. तपस्याने कसलाही टाइमपास न करता फोन उचलून कानाला लावला. हे बघ संध्या, आय नो माझं चुकलं. मी तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. प्लीज प्लीज मला एक चान्स दे. मी आयुष्यात कधीच परत तुझ्यावर संशय घेणार नाही. लवकरच आता माझं प्रमोशन होईल. मी तुझ्यासाठी अगदी काहीही करायला तयार आहे. पण प्लीज प्लीज मला फक्त एक चान्स दे. समोरची व्यक्ती फोन उचलताच बोलू लागली. तसं तपस्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. तो उर्वशीला संध्या म्हणत होता. संध्या? हा उर्वशीला संध्या का बोलतोय? तपस्याने जाऊन तिचा मोबाईल आणला. हॅलो हॅलो संध्या, ऐकतेस ना तू? प्लीज काहीतरी बोल ना. तपस्याने लगेच फोन कट केला आणि दुसऱ्याच मिनिटाला त्या करणचा नंबर स्वतःच्या फोनमध्ये सेव्ह करून घेतला. उर्वशीचा फोन पुन्हा चार्जिंगला लावून ती बेडवर येऊन झोपली. अगदी 5च मिनिटात उर्वशी अंघोळ करून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने तपस्यावर एक नजर टाकली. तपस्या तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती. केसांना टॉवेल गुंडाळत तिने चार्जिंगला लावलेला तिचा फोन हातात घेतला. तसं इकडे तपस्याने हळूच चेहऱ्यावरचं ब्लँकेट खाली घेतलं. तिला उर्वशीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नोटीस करायचे होते. उर्वशीने फोनकडे पाहिलं. तपस्याने करणचा जो फोन रिसीव्ह केला होता तो डिलीट मारला होता. पण त्यानंतरही त्याचे 4-5 मिस कॉल्स येऊन पडले होते. उफ, इडियट. घोरपडीसारखा चिकटलाय हा मुलगा. याला तर ब्लॉकच करते आता. उर्वशीने करणचा नंबर ब्लॉक करून टाकला. कुछ तो गडबड आहे दया. तो मुलगा इतक्या पोटतिडकीने बोलत होता म्हणजे नक्कीच या दोघांचा आधी अफेअर असणार. पण तो हिला संध्या का बोलत होता? हिचं खरं नाव नक्की काय? संध्या की उर्वशी? पडल्या पडल्या तपस्या स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होती. तीन तासांनंतर सर्वजण पुन्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जमले होते. आज एक ऍड शूट होता. त्याची तयारी सुरू होती. कुठे गायब झाले ते सम्राट? जेव्हा मला यांची गरज नसते ना
तेव्हा फुलपाखरासारखे अवतीभोवती फिरत असतात. आणि आता मला इतकं महत्वाचं बोलायचंय, तर सकाळपासून गायब आहेत. फोन करते तर फोन पण लागत नाहीये. तितक्यात तिची नजर समोरून येणाऱ्या राहुलवर पडली. कदाचित राहुल सरांना माहिती असेल. हं, त्यांनाच जाऊन विचारते. येस मिस्टर रेड्डी, सेट रेडी आहे. तुम्ही फक्त गेस्टला घेऊन या. बाय. राहुलने फोन कट केला आणि मागे वळाला. पण मागे वळताच तो दचकला. तपस्या अगदी त्याच्या पाठीमागे उभी होती. तपस्या, व्हॉट इज दिस बिहेवियर? घाबरलो ना मी. सर, तुम्ही सम्राट सरांना पाहिलं का? एक्सक्यूज मी, तुझं सरांकडे काय काम आहे? राहिलेल्या 8 पप्प्या द्यायच्यात त्यांना. काय म्हणालीस? सर, काम आहे म्हणून तर विचारते ना. मी तेच विचारतोय ना तुला, की काय काम आहे? तशी तपस्या विचारात पडली. बाकीच्यांच्या दृष्टीने ती फक्त एक नॉर्मल एम्प्लॉई होती. तिचं असं बॉसकडे काय काम असणार हा प्रश्न राहुलला पडणं अगदी साहजिक होतं. आणि तपस्या खरं उत्तर तर त्याला सांगू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या समोर सुद्धा आता भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. सर, ते म्हणजे मी. तितक्यात तिच्या हातातला फोन व्हायब्रेट झाला. तिने पाहिलं तर सम्राटचा फोन होता. जाऊ द्या, इतकं पण काही महत्वाचं काम नव्हतं. फक्त सरांना गुड मॉर्निंग विश करायचं होतं. तपस्या तशीच तिथून सटकली. राहुल मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. ही मुलगी जरा अतरंगीच आहे. तोही त्याच्या कामाला लागला. इकडे तपस्याने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो सम्राट, कुठे आहात तुम्ही? सकाळपासून किती फोन केलेत मी तुम्हाला, पण तुमचा फोनच लागत नाही. रूम मध्ये पण जाऊन पाहिलं तर तुम्ही तिथेही नव्हता. जायचं होतं तर निदान सांगून तर जायचं ना. असं मिस्टर इंडिया सारखं गायब होऊन काय मिळतं तुम्हाला? जान, जस्ट रिलॅक्स. इथे आपल्या कंपनीचे खूप जुने क्लायंट आहेत. त्यांनी सकाळी नाश्त्यासाठी त्यांच्या घरी बोलवलं होतं मला, म्हणून तिकडे गेलो होतो. तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे कदाचित फोन लागला नसेल. 15 मिनिटात पोहोचतोय मी तिकडे. ओके ओके, ठीक आहे. काय झालंय? आवाज असा काय येतोय तुझा? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असा नाही, पण मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना मग, काय झालं? तसं तपस्याने सकाळची सगळी हकीकत त्याला सांगितली. व्हॉट? हो सम्राट, मला ना ती उर्वशी थोडीशी फिशी वाटते. थोडीशी नाही, ती मुलगी मला पूर्णपणे फिशी वाटते. चेहऱ्यावरून जितकी भोळी दाखवते ना तितकी भोळी नाहीये ती. आणि तो मुलगा तिला संध्या नावाने बोलवत होता. मला सांगा, कोणती मुलगी स्वतःचं नाव खोटं सांगेल? जर तिचं नाव संध्या आहे तर डॉक्युमेंट्सवर उर्वशी कसं काय? आणि जर तिचं खरं नाव उर्वशी आहे तर तिने त्या मुलाला नाव संध्या का सांगितलं? यावरून एक तरी क्लिअर समजतंय की ती त्या मुलाला फसवत होती, किंवा मग ती आपल्या कंपनीला तरी फसवते. कदाचित तिने डॉक्युमेंट्स खोट्या नावाने बनवले असतील. आय डोंट नो तिचं खरं नाव कोणतं आहे, पण ती खोटारडी आहे हे मात्र नक्की. माझ्याकडे त्या मुलाचा नंबर आहे. त्या मुलाकडूनच आपल्याला हिची खरी माहिती मिळू शकते. तसा सम्राट सुद्धा सिरियस झाला.
तपस्याच्या बाबतीत कोणताच निष्काळजीपणा तो करू शकत नव्हता. ओके, तू मला तो नंबर पाठव. मी तिची सगळी हिस्ट्री जॉग्राफी शोधून काढतो. आणि जर ती या कंपनीत कोणत्याही चुकीच्या उद्देशाने आली असेल ना, तर मात्र मी तिला सोडणार नाही. ओके, ओके. पाठवते मी तुम्हाला लगेच त्या मुलाचा नंबर. हं, पाठव. तिने फोन कट केला आणि लगेच त्या मुलाचा नंबर सम्राटला सेंड केला. उर्वशी, तू काय मला सम्राटच्या आयुष्यातून बाहेर काढणार? एकदा फक्त हे सिद्ध होऊ दे की तू खोटारडेस. मग बघ, सम्राट स्वतः तुला या कंपनीच्या बाहेर हकलून देतील. जस्ट वेट अँड वॉच.